मोठा माणूस, खूप मोठा उद्योगपती, सांगता येणार नाही इतपत मोठा आहे. पण आबा पण सर्वसामान्य शेतकऱ्यावर कुठेही राहणार एवढा त्या माणसाचा विश्वास आपल्यावरती. आज बी गंगाराम शेठ असतील, संदीप माळे असतील किंवा शेवाळ्याबा असतील. आणि मला 4 गुंठे येणे प्लॉट घेऊन माळशेर मध्ये मला 20 लाख रुपये जागा दिली, शेवाळ्याबाने दिली. कोणी असं म्हणायचं नाही की बाबा माझं 2 रुपये आभार राहिले असतील किंवा काय. पण कोरोनामध्ये संदीप माझ्यापाशी राहायला होते, कुटुंब सहित होते. त्याने 8 ते 10 लाख रुपयाचा मला हॉल बांधून दिलाय. आबांना 2 मुली होत्या, मुलगा नव्हता. मुलगा झाला. आबांचं मत मला ह्या जी मुख्य जनावर आहे त्याच्या आशीर्वादानं मला ते मुलगा झाला. त्याच्यामुळे आबा करगणी खरसुंडी कुठल्याही यात्रेला येतात, ओमदेच्या असलेल्या वारतेच्या असतील, सर्वसामान्य कुटुंबामध्ये राहणार. मी म्हणतात जी काय असेल चटणी भाकरी आपलं तिथं खाणार. आपण आपल्यासाठी आबांचं भांडण कोणासंगच नसणार आहे. बेताड म्हणलं तर बावऱ्याच आहे आता महाराष्ट्रात. काय डबल गाडी बी नोंदवत नाही ती एकदाच गाडी नोंदवून मार खाओ काय आमच्या सारखंच राहते. त्यांच्या बंगल्यावर गेल्यावर आम्हाला लाज वाटते किती मोठी माणसं आहे ती. मित्रांनो, तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली तर एक लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचे बेल आयकॉन ही दाबा. बरं, आता आबांचं तुमचं कसं ओळख झाली काय? आबांची ओळख अशी झाली की मी पहिल्यापासून आपली स्वतःच्या तर गाड्या पूर्वी होत्या. मग त्यावेळेला गंगाराम कृष्ण पाटील बोपर, डोंबिवली मुंबई यांचे आमचे बंधूंचे अण्णा काळे माझे बंधू यांची पूर्वी ओळख झाली. मग आपली बैल चांगली पळत ते आपल्याकडे आले. मग आपण त्यांना बैल विकली गेली. विकल्यानंतर मग त्यांनी काय केलं, उन्हाळ्याभर बैल ती पळवायचे. त्यांच्याबरोबर गंगाराम कृष्ण पाटलांबरोबर परत संदीपभाई माळे शर्यतीमध्ये आले. मग ह्यांचा असा विषय झाला की बाबा पावसाळा लागला की मग ही बैल आम्ही काय करणार, तर तुम्ही नेत जावा, तुम्ही पळवत जावा. ह्यातनं आपल्या ओळखी झाल्या त्यांच्या. हे करत असताना परत चिवळा ड्रायव्हरची माझी ओळख झाली माळसरचा, आणि त्याची शेवाळ्याबांची ओळख झाली. मग आबांची त्यांची ओळख झाल्यानंतर मग आबा काय करायचं, आबाला खिलारांची खूप आवड. बैल विकत घेऊन तर पळवणार. खूप मोठा माणूस, खूप मोठा उद्योगपती, सांगता येणार नाही इतपत मोठा आहे. पण सर्वसामान्य शेतकऱ्यावर कुठेही राहणार, खाणार पिणार ही त्यांची म्हणजे खिलार जिथून येत या तिथून आपण जावं. मग कर्नाटक मध्ये असेल कुठं असेल, मग ही चिवळा ड्रायव्हरची माझी ओळख आणि परत आबांची झाली. मग ते आम्ही कोंड बघायला जायचो खाली कर्नाटकला. कोंड बघत बघत मग आपला आबांची ओळख झाली, कॉन्टॅक्ट नंबर घेतला. मग आबा म्हणल्याला आपल्याला बैल एखादा घ्यायचा आहे, आपण ह्या माध्यमातून मग एकत्र. मग आपण काय बोलायला, मी पहिल्यापासून बोपरवाल्यांचं म्हणजे नियोजनानं आम्ही बी बैल वैयक्तिक पाळतोय. आबा आपण एकत्रित खेळ करू. ठीक आहे म्हणले, चला तुम्ही. मग आबांची आमची ओळख झाल्यानंतर मग म्हणलं ठीक आहे काय नाही, मग आपण कॉन्ट्रीब्युशन मध्ये बैल घेऊ. चाललं म्हणलं. मग एकंब्याचा राजा जो पळत होता ते मग चिवळा ड्रायव्हरनं त्याचं ती माणसं त्या चांगली ओळखीची होती. मग मी चिवळा ड्रायव्हरला आपला मोटरसायकल घेऊन ते बैल तिकडे जायचो पळवायला. गेल्यानंतर मग त्या बोलला, त्यांचं बी नाव आबाच, एकंबाचं आबा. त्याला म्हणलं असं असं बैल बाबा ते बोपूरचे गंगाराम शेठ संदीप माळे आहेत आणि त्यांच्याकडे आपल्याला पळवायला जायचं. मग चिवड्याला म्हणलं घे बाबा तुझा म्हणजे विषय असला तर. नेला तिथं बैल पळायला 1-2 आठ चांगलं केलं. म्हणलं द्यायचा का काय. मग ती बैल 6.5 लाख रुपयाला आम्ही ठरवलं गेला तिथं ठरवल्यानंतर मग आबा म्हणले कसं काय करायचं. म्हणलं असं चिवड्याला म्हणलं काय करायचं, तर काय नाही म्हणले आपण निम्मे पैसे देऊ. गंगाराम शेट्टी आणि संदीपभाई माळेने अर्धे पैसे दिले आणि आबाने अर्धे पैसे भरले. पण मग ते सगळं झालं, स्टॅम्प केला, बैल एवढा पळायला लागला की खूप नाव झालं. तेव्हापासून मग ते मिळून सगळं आपलं नियोजन करतो आम्ही 1 रुपया. पण आबा कधी बैल घ्यायचा विकायचा कधीच म्हणणार नाही भाऊ एवढ्याला घेतला किंवा एवढा. आबाचा बैल इकडे कुणाकडे असतो? आबांचे कसं आहे, आबान पशात बैल आहे. राजा पूर्वीचं कसं मुंबईला गेलं की तिकडे पळायचा, आणि ते बी कधी म्हणले नाहीत. मग आपलं शेवाळे आबाचा राजा म्हणून ती फेमस झाला, पण ते बी बिचारे कधी म्हणले नाहीत संदीपबाई असतील किंवा गंगाराम शेठ. आणि गंगाराम शेठची तर आतापर्यंत एवढी बैल घेतली. आता समजा व्हॉट्सअप आहे, फेसबुकच्या माध्यमातून हे करतो. पण त्या बैलांना म्हणजे त्या माणसानं एवढी बैल घेतली पण कधी विचारलं नाही की कितीचा बैल आणि केवढ्याला घेतला किंवा कसला नाही. 4 महिने आता बैल घेतला तर मुंबईला गेल्यानंतर ती त्यांना कळायचं की आपला हा बैल आहे म्हणून. म्हणजे एवढा त्या माणसाचा विश्वास आपल्यावरती आज बी गंगाराम शेठ असतील, संदीप माळे असतील किंवा शेवाळ्याबा असतील. आणि मी असं म्हणेन की आता घरी बी माझ्या 1-2 बैल आहे, ते खोंड आहे ते, पण आपल्या गटात जर गाड्या लागल्या तर मी त्यांचंच नियोजन करतो. आणि आहे तोपर्यंत त्यांचं नियोजन करत राहील. भले माझं त्यांचं पटलं न पटलं तर मी असं घरी राहीन, पण त्या व्यतिरिक्त मी कोणाचं नियोजन करणार नाही. म्हणजे त्यांचं तिघांचं? हो.
म्हणजे अशी माणसं आहेत ती. आणि माझ्या सुखा दुखा असतील, भले सुख असेल दुःख असेल, सगळ्या कार्यक्रमात ते येतील. माझ्या त्यांच्या कार्यक्रमात मी जातो. आणि माणसाच्या काय योगायोगानं ह्या गोष्टी गाठीपिठी आल्या किंवा ओळखी झाल्या. आणि मला त्यांनी आर्थिक असेल किंवा कुठलं असेल, मला त्यांनी कधीही अंत्य दिलं नाही. बाई असतील समजा, गंधर्व शेठ असतील, आबा असतील. आता आबाने मला 4 गुंठे येणे प्लॉट घेऊन माळशेर मध्ये मला 20 लाख रुपये जागा दिलेली, शेवाळ्या आबाने दिलेली. पण ते म्हणजे असाच म्हणजे रस्त्यावर थोडा वाद होता, तर आबाला सहज बोलल्यामुळे त्याने ते केलं. तो किती मोठा माणूस आहे मी म्हणजे ह्या मुलाखतीत हे करू शकत नाही. आणि ते दाखवत बी नाही की मोठा एवढा माणूस आहे. सर्वसामान्य कुटुंबातला माणूस, खूप मोठा माणूस. आर्थिक काय म्हणजे विषय वेगळा आहे त्या माणसाला, पण ते कधी दाखवणार नाही. तुमचा व्यवहार झाला तर व्यवहाराच्या पोटी ते डायरेक्टली मग भाई असतील किंवा आबा असतील. आता भाईने माझा मागल्याच 12.5 लाख रुपयाचा खोंड घेतला, पण कॅश त्याने ते पेमेंट केलं. आबा पण एखाद्या वासरू जर एखादं घेतलं तर इसाराला ते पैसे देतील. कोणी असं म्हणायचं नाही की बाबा माझं 2 रुपये आबार राहिले असतील किंवा काय. पण ते उद्या त्याचा 4 दिवसांनी त्याचा इसाराचा वायदे असेल तर ते आपल्याला फोन करणार, त्यांचा अकाउंट नंबर घ्या, त्यांचे त्यांना पैसे द्या. आणि बाईचं बी तसंच विषय. कुणाचा एखादा बैल जर पळवायला एमपी वरून संदीपबाई बैल पळवा आणतील, पण कुणाचं काय असेल ते बोलून क्लिअर घ्या म्हणणार. भले त्याला 4 रुपये जास्त देतील, पण अंगावर कोणा ठेवायचं त्यांचं असं मत. म्हणजे सगळं आपलं सरळ कसं क्लिअर व्यवहार. एखाद्याचा बैल मुंबईला पळवा आणला, त्याचं ठरलं, तो म्हणाय पळाला आणि त्याचं ठरलं, त्याला 4 रुपये त्याच्या पोरांना जे सांभाळणार आहे त्याला 4 रुपये देणार आणि जावा म्हणणार. पण कुणाचा अंगावर 1 रुपया ठेवणार नाही. म्हणजे कसं होतं उद्या मला 8-10 लाख रुपयाचा कोरोनामध्ये संदीप माझ्यापाशी राहायला होते, कुटुंब सहित होते. त्याने 8 ते 10 लाख रुपयाचा मला हॉल बांधून दिलाय. इन्व्हर्टर, त्याच्यानंतर मोटर, बोर पाडणं. पानड्या नव्हता तर म्हणले पानड्या असो नसो चल मारा म्हणले, फेल गेलं तर दुसरा पण घेऊ. 23 फुटाला पाणी लागलं. अशातले ती माणसं आहेत. असं एवढे मिळून मिसळून असं. आणि ह्यांच्यामुळे चांगले दिवस आले आणि ह्यांना बी शेतकऱ्यांनी साथ दिली. मग काही ठिकाणी मोर्चे असतील, आंदोलन असतील, त्यामध्ये मग गोपीचंद पडळकरांचा हातावाटा. त्यांनी खूप मीडियाला म्हणजे ही ताकद दाखवून दिली. आणि त्यामुळं राज्य शासनाला भाग पडलं की शेतकऱ्याचा खरोखर हा मोठा विषय आहे आणि खूप मोठा अर्थकारण आहे शेतकऱ्यांचं. आणि त्या पद्धतीने मग शर्यती बी चालू झाल्या, बाजार चालू झालं आणि शेतकऱ्याला चांगल्या पद्धतीने दिवस आलं. कारण त्याची किंमतच मोजू शकत नाही. पण आबाला सर्वसामान्य जरी गेला आबाकडे तरी आबा कधी पण असू दे ऐकून येणार त्यांचं बोला की पूर्ण आबाला एखाद्याचा कॉल गेला, तुम्ही पर्याय म्हणून नंबर घ्या आणि फोन करा त्या माणसाला. त्यांचा फोन चालू असेल, रिसिव्ह नाही झाला तर ते तुम्हाला रिटर्न कॉल येईल. कोणाचाही फोन असू की असं काय नाही, नंबर सेव्ह केलेले त्यांचे येतील, कोण बोलते काय म्हणून विचारणार तुम्हाला आणि मग हे करणार. म्हणजे आबा एवढं. आणि सांगण्याचं तात्पर्य एवढं की बैलगाडी शर्यतीच्या वेशातनं आबा ज्या वेळेला आले ह्याच्यामध्ये, त्यावेळेला आबाला 2 मुली, आबांच्या मुली चांगले शिकलेल्या आहेत. एक इटलीला मुलगी शिकाय होती थोरली, दुसऱ्या आता मला वाटतं बाहेरच शिकाय गेलेल्या आहेत. आणि 3 नंबरचा मुलगा. तर आबांना 2 मुली होत्या, मुलगा नव्हता. मुलगा झाला. आबांचं मत मला ह्या जी मुख्य जनावर आहे त्याच्या आशीर्वादानं मला ते मुलगा झाला. त्याच्यामुळे आणि खूप मोठी परिस्थिती सगळं हे. पण काय नाही, सर्व इथं बसलं म्हणलं ना, काय बाजरीच्या भाकरी ठेसा असलं तर तुम्ही इथंच खाणार. आता आम्ही जरच्या यात्रेला आबा करगणी, खरसुंडी कुठल्याही यात्रेला येतात, ओमदेच्या असलेल्या, वारतेच्या असतील, सर्वसामान्य कुटुंबामध्ये राहणार. मी म्हणतात जी काय असेल चटणी भाकरी आपलं तिथं खाणार. म्हणजे आबा म्हणजे असं एक कोणत्या बबलाची यात्रा होती. आमचे मित्र बिरामा गंगमय म्हणून खूप म्हणजे चांगला प्रसिद्ध व्यापार आहे ते. मग आता हे जरीचं दत्ता पाटील ह्यांना बी खूप मोठी पार, जे आपण बैलातलं म्हणजे माणसातलं एमबडी म्हणतो, त्याच्या पुढे काय डिग्री असेल, MBBS एमबडी असतील, त्या पद्धतीनं ही लोक हे असेल. ह्यांचा भाऊ एक आहे कैलास पाटील, सर्वसामान्य माणसं जे आबा आता सध्याला बावरे घेतलेला आहे. ते आबा दत्ता पाटला बसला, जऱ्याचा दत्ता पाटील. कुठून आणलं हो तुम्ही तिकडून? जत तालुक्यात. तुम्ही किती घेतला? आम्ही 100 घेऊन 40 घेतलं. 100 घेऊन 40. म्हणजे आबांनी म्हणजे आबांना तुम्ही सांगितलं का असं असं कोण आहे आपल्याकडे पोहते काय? ना आबाने पळाले. तुमच्या नंतर पळाल्यानंतर मग आबासने माझा परशा एक पळत होता. पण ती पहिल्यांदा पळायला लागल्यामुळे माझ्या म्हणजे जीवनात परशा पहिल्यांदा पळायला लागल्यामुळे आबा म्हणत होतो मला दे. आबा म्हटलं एवढा बैल मी घरीच ठेवणार आणि घरीच आहे आता परशा. मग आबाला एक वचन दिलं की मला दुसरा बैल पळायला लागला की तुम्हाला देणार. आबाला दिला. किती दिला आबाला काय?
20,51,000. ही म्हणजे कारण 51,000 त्यांना माहित होतं आबा असं झालं. मला म्हणले तुम्ही काय बघू आपण. मग यांचं आपलं दोस्ती ना आता पहिल्यापासून चिड होते एकमेकाला. म्हणलं किस्सा आहेत म्हणले आबा म्हणले द्या तो येसार. मग येसार दिला 51,000चा. 10 लाख रुपये ट्रान्सफर केलं. 10 लाख रुपये कॅश जागेवर आणून मोजून रोख पैसे दिले बावऱ्याला हो हो. आणि ह्यांचा बी स्वभाव असा आहे बरं का. दिला ना बावऱ्याला तुम्ही आदत दिला ना बावऱ्याला आदत. आणि ह्यांचा स्वभाव असा आहे बरं का. ह्यांनी खालनं जर खोंड आणली एवढ्याला आणली माझा एक 20,000ला खोंड आला 20च सांगणार मला तुम्ही नफा एवढा द्या. ही म्हणजे करंडी व्यापारी किंवा ह्यांचा एक खासियत आहे की जेवढी आणली आपल्याला एक पारक आहे हो त्याच्यातले. ते पारखीमुळे आपल्याला आहे दुसरं काय आहे? म्हणजे पारखीमुळे आणि आबाचा स्वभाव बघा. तुम्ही आबाला पण सांगितलं की मी 40,000 रुपयाला आणलेला कोण हो आबानं 20 लाख रुपये दिले तुम्हाला. म्हणजे आबाचा स्वभाव काय सांगता आबाचा स्वभाव काय हो तो माणूस राजाच माणूस आहे. हे बैलगाडी क्षेत्रातला 1 नंबरचा टॉपचा माणूस. आणि त्यावेळेला म्हणले बी होते बरं कधी आमच्याकडे राजा पडायला ती त्यावेळेला म्हणले त्याच्यासारखा माणूसच कुठे भेटणार नाही तुम्हाला. वैयक्तिक त्यांनी गाडी माझी नेऊन मोहर लावा माझी 1 फुटान लागल्या 2 फुटान लागल्या निर्णय देईल योग्य तोच मान्य करून माघारी फिरवणार गाडी. मोहर झगडा नाही म्हणजे 12 भानगडी कसल्याच नाही त्या. असं म्हणजे आबांची गाडी जरी लागली एक फॉल आहे काय म्हणलं तर बाबा म्हणाय पण कमिटी निकाल दिल तेच म्हणणार कमिटी तसं निकाल म्हणजे देईल तसंच आवाज आबा कोणा सांग कोणा संग भांडत नाही केव्हाच ते भांडण म्हणते आता आपण हे समजा शेतकऱ्यांसाठी एवढं करतो मग आपण आपल्यासाठी म्हणत आबांचं भांडण कोणासंगच नसणार आहे आणि होणार सुद्धा नाही बैलगाडी क्षेत्रात. आणि बैल जे आता बावरं पळत होता ही म्हणायची बरं का. काही लोकांना वाटायचं ही चेष्टन म्हणते ते. पण ही मला म्हणायची दोघं भाऊ कैलास पाटील असाला ते घरी आहे बारकाच गडी असा म्हणजे पण खूप मूर्ती छोटी आणि कीर्तिमान म्हणतो त्यातली एक व्यक्ती ती खूप पारक बैलांची. ती दोघं भाऊ म्हणायचे आणि घरी एक भाऊ आहे त्यांचा आपला कारभार थोडला. ही म्हणायची बैल दिला तर आमचा भाऊ म्हणजे आबाला ते अजून नुसतं वासरू ती पळायचं त्या आबाला बाबा हसायचं काहीच बोलायचं नाही. पण खरोखर त्याने त्यांचं ते हे केलं आणि त्यांच्या अपेक्षेप्रमाणे त्यांची किंमत होईल ती आपण दिली पण त्यांना असं. बावऱ्याचा 1 नंबर मध्ये पोहोचते पब्लिकचं बिथाड म्हणलं जाते. सगळ्यात आता पब्लिकचं भिताड म्हणलं तर बावऱ्याच आहे आता महाराष्ट्रात सध्या. म्हणजे बावऱ्याला जर पब्लिकला म्हणजे कसं महाराष्ट्रात अनेक लोक म्हणते की बाबा मधनं लागली पाहिजे मधनं आबाचा कधी विषय काय तसं काहीच नाही ना कुठं पण आवाज लागलं केव्हाच ते नाही. आपलं हे आवाज करणार केव्हा काय नाही. डबल गाडी बी नोंदवत नाही ती. नाही ना ते एकदाच गाडी नोंदवून मार खाऊ काय हो कुठं येईल तर पळू दे आबा. म्हणजे हे आवाज महत्त्वाची काय? गोष्ट आहे. आणि म्हणजे कसं होतं मित्रांनो आबा असा माणूस आहे की कधी म्हणणार नाही की मला हे झालं किंवा एखाद्यानं जरी आबाला म्हणजे असं म्हणजे कुठल्या गोष्टीचं जरी एखाद्या आबाच्या नजरेत जरी एखादं म्हणजे खरोखर असं एखाद्याची गाडी फॉल झाली असली तिचा निकाल दिला असला तरी आबा म्हणणार नाही काम निकाल दिला त्याला. म्हणजे आबा एवढा शांत स्वतःच्या बैलावर अन्याय झाला तर चालते पण दुसऱ्याच्या बैलावर नाही झाला. नाही झालं दुसऱ्या जनावरावर अन्याय म्हणजे होऊ देत. आबाने काय काय केलं किंवा बैलगाडी क्षेत्रासाठी काय केलं आजपर्यंत आबाने कधी बोलून दावलं नाही. पण कसं होतं बोलून धावणार बी नाही ते. आबा काय ती फक्त त्यांच्या मित्राकडनंच कळलं म्हणजे तुम्ही जवळ असता हो continue. बरोबर. आबांच्या नावावर मग परत काय झालं खेड चालक मालक याचिकाची दाखल केली आणि आपण बैल पळतो 2 बैलगाडी शर्ती म्हणजे चकड्याच्या शर्तीमध्ये मग आबाला त्यांनी त्याच्यामध्ये सदस्य करून घेतलं. आबांच्या नावावर याचिका दाखल केली आणि ह्याच्यामध्ये मग 2-3 याचिका होत्या त्या वकील साहेबांची एक याचिका होती वाळवायच्या राज्य शासनाची एक आणि आबांची एक शेवाळ्यांच्या पर्सनल एक याचिका दाखल होती सुप्रीम कोर्टामध्ये जी आता खंडपीठापुढे होती. त्याच्यामध्ये म्हणजे निर्णय झाला ते खूप मोठं म्हणजे निर्णय त्याचं स्वागतच आहे. आणि त्या पद्धतीमुळं देशामध्ये मी असं म्हणेल की सगळ्या जाती आहेत. मग गीर आहे सायवाल आहे लाल कंदेरे आहे सुरटी आहे त्याच्यानंतर गावरान आहे खिलार खालीकर आहे मसवड धनगर खिलार असेल सांगोला खिलार असेल पंढरपुरी काजळे असेल. पण त्यापैकी मी असं म्हणेल आपल्या भागातली जात ही 1 नंबर म्हणजे जी कोसा खिलार धनगर खिलार म्हणजे कोसा खिलार जो आहे हल्लीकर जी कर्नाटकची कुशी जात आहे ती सिमेन्स होऊन मिक्स जी जात झाली ती जात जी कुशी आहे. नंतर पूर्वी आपल्याकडे पांढरा गावरान सफेदच खिलार होता आणि पंढरपूर कॅटेगरी म्हणजे कोसा बैल कुठला पण सगळ्या जातीत आमचं असं मत आहे की कोसा खिलार जो आहे मग उन्हाळ्यामध्ये जर पांढरा बैल निका पांढरा जर असेल किंवा कॅटेगरी काळी असेल तर तो जर बैल उन्हाळ्यात बांधला तर त्याच्या डोळ्याला पाणी येईल किंवा तो बैल जर मुंबईला पळवला कॅटेगरी मधला तर त्याच्या डोळ्या पाणी येईल किंवा थोडा आजार पडेल. आपलं असं मत आहे की दुगल जो बैल असेल कोसा तो बैल पळायला सरसच चांगला धनगर केला सरसच राहणार एकदा पाळाय शिकला की बैल टिकून पळतोय 3-4 वर्ष. आता बावऱ्याचं काय काय महत्व काय सांगतात बावऱ्याचं म्हणजे बावऱ्याचं वैशिष्ट्य काय सांगतात
पावऱ्याचं वैशिष्ट्य काय सांगायचं हाय ती पिंड कसा देखना बैल आहे शिंग उभार रंग कोसा म्हणजे पायाला पायाला कडकच पायाला. कडक एकदम कडक पाय. छाती मजबूत आणि पल्ला बांधा चांगला, बांधा चांगला सिंगतोंड चांगलं, बैलाची जात एकदम चांगली जात चांगली आहे. आणि दोन्ही खांद्यानं पब्लिकला न भिणारा असं लहानपणापासून पळते. ह्याने झुपल्यापासून लहानपणापासून आम्ही बघतोय त्याला. पहिले फेऱ्यालाच झुपला होता ते असा शिकलेल्या बैलाला असा आडवा होऊन पडत होता पहिल्या फेऱ्यातच. हो तिसऱ्या फेऱ्यात तर आम्ही फायनल घेतलं होतं 3 नंबरचं त्या बैला कोंडातून. म्हणजे आबाला एवढी चांगली वस्तू तुम्ही म्हणजे आबांनी पण बघितलं होतं की हे बैराचा ठराव होता ना, आबांनी पहिल्यांदा बघितल्यानंतर तुम्हाला फोन आला असेल. का नाही आमचं म्हणजे चर्चा असतेच, कारण दररोज सकाळी 7ला म्हणलं बैल पळायला काही पळायला महाराष्ट्रात आता कुठला एखादा बैल फायनलला राहिला तर लगेच कळते. आबा जॉगिंगला चालले सकाळी व्यायामाला, तर सकाळी 7 सव्वा 7ला फोन हा येणारच तुमचा तुम्हाला दररोजचा. आणि त्याच्यावर मग एक अर्धा पाऊण तास आपलं म्हणजे 15-20 मिनिटं तर चर्चा चालतेच. त्यावेळेला चर्चा असायची समजा काय असेल ते, काय कुठले असतं तर नियोजन पद्धती, आणि ही बी त्या तत्वाची राहिली. नवीन खरेदीच्या नादात काय सध्या तर काय आता म्हणजे चाललेलं आहे आपलं बारके वासर बी आपलं आणते ते असलं कुठं निघालं आपलं बघायचं, त्या वेळेचा निर्णय त्या वेळेला घेतात असं आखून किंवा काय असं नाही असं. म्हणजे आता ह्या गोष्टी खरं काढणं चुकीचं आहे की आबाची परिस्थिती किंवा आबा किती मोठ्या घरचा आहे जरा सांगा 2 शब्दात. लोकांना माहित नाही आबाला काय, लोक आपलं आबा इथं तर इथे येऊन बसणार अगदी हे नाही. हो हे ते आमच्या इथं येऊन बसल्यावर आबा आमच्यासारखंच राहतात. त्यांच्या बंगल्यावर गेल्यावर आम्हाला लाज वाटते किती मोठी माणसं आहे ती. मग आमच्या घरी येते तर आमच्या संग बसून पोथ्यावर बसून चटणी भाकरी असो काही असो खाणार, मिरचा भाकरी खाणार आमच्या संग कायम. प्रत्येक जत्रेत आमच्या संग असतात. त्यांनाच बैल 5 पाडला हे आबा तर आम्ही घेतल्यानंतर ती घेऊन जाणार बैल, बाकी काय नाही. आबाची बैलांना वेगळी दाव नाही मिळालं तरी बी जाणार आबा. खर्च आता प्रत्येक पुण्याहून इकडे जत्रेला यायचं म्हटलं तर कमीत कमी 5-50 हजार रुपये खर्च होतो त्यांच्या संग. माणसं ते जेवण खाणं, आमासने बी जेवण हॉटेलमध्ये हे नेऊन देणे आबांचं असं. असा माणूस आहे तो. मित्रांनो, आबा कुठल्या गोष्टीतलं कधी सांगू शकणार नाही की मी असा आहे मी तसा आहे, आणि आबा कधी सांगणार पण नाहीत. परंतु कसं असतं एक दोस्तीच्या जो दोस्त किंवा एक मित्र असते ते आजूबाजूची माणसं असते त्यांना माहित असतं. तर ह्यांच्या नजरेतून आबाचं महत्व आपण जाणून घेतलं. धन्यवाद. धन्यवाद.